नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ। तर हा व्हिडिओ आहे शिव महापुराण संपल्यानंतर आमचा प्रवास कसा झाला त्याचा, आणि शिव महापुराणला जातानाचा व्हिडिओ या व्हिडिओच्या अगोदर अपलोड केलेला आहे, नक्की पहा। तर शिव महापुराणचा शेवट झाल्यानंतर आम्ही निघालो होतो पंडालमधून। तर पंडालमध्ये भयंकर अशी गर्दी होत असते शिव महापुराण संपल्यानंतर। बाहेर पडायलाच 1 तास लागतो। तर आम्ही आरती होणार होती तर बाहेर पडलोत। जवळजवळ 2 किलोमीटर पेक्षाही जास्त बाहेर जावं लागतं पंडालपासून, ते आपल्याला कुठेतरी साधन वाहन मिळेल इथपर्यंत। सगळे खूप दमले होते, खूप कंटाळा आलेला होता। तसं तर एक उत्साह असतो, आपण काहीतरी कथेमध्ये आलोत ऐकलं ते, पण आता शरीर म्हटल्यानंतर थकणारच। तर इथे आम्ही पाहत होतो की आता आपल्याला पटकन रिक्षा कशी मिळेल। तर आजूबाजूला खूप सोय होती, पाण्याची वगैरे, ज्यूस वगैरे पण देत होते, पण आम्ही असं काय म्हणतात ना, एवढं घाईघाईने चालत होतो। नंतर मग रिक्षावालेही एका रिक्षामध्ये आम्हाला बसवत 2 रिक्षा मिळत नव्हते, एकाच रिक्षामध्ये जास्त लोक बसत होते, कारण ते शीटावाईज पैसे घेत होते। तर इथे कशी बशी रिक्षा शोधली, पण एका रिक्षामध्ये आम्ही 9 जण बसलोत। खूप कसा प्रवास झाला ते आम्हालाच माहीत। एका रिक्षामध्ये 9 जण बसलोत आणि जवळजवळ आम्हाला इथून ते सुरतपर्यंत जायला 2 तास लागले होते। नंतर सुरतमध्ये उतरल्यानंतर इथे एका बाजूला चहा घेतला। चहा घेतल्यानंतर तिथेच आम्ही एका ठिकाणी हॉटेल वगैरे दिसले, तिथून पार्सल खायचं घेतलं। आमच्या जवळही काही होतं, विचार केला की ट्रेनमध्येच जेवण करूया। आणि त्यानंतर मग तिथे चहा वगैरे झाल्यानंतर लगेचच मग आम्ही ट्रेनच्या बाजूला गेलो, तिथून जवळच होतं। उतरल्यानंतर मग ट्रेनमध्ये आलो, आणि ट्रेनमध्ये आल्यानंतर अशाच आमच्या गप्पा छप्पा त्या तुम्ही ऐका आता। दिवसभर काय तुम्हाला उपाशी ठेवले, खाण्यापिण्याची सोय ते हो ना, उपाशीच होतो मी। आता खूप जेवलोय। मग कसं वाटलं बरं आजचा प्रवास तुम्हाला? आज म्हणजे तुझ्या मार्गदर्शनामध्ये ना हा ट्रिपच भारी झाली। खूपच आनंद वाटला आज। बरं यांचं पुढच्या वेळेस तिकीटच काढायचं नाही, आपणच जायचं। नाही, तुमचं यांचं। बरं होय, कथा ऐकून तुम्हाला कसं वाटलं बरं? आज आनंद मस्त। आ परत यावंसं वाटलं? परत यावं। कथा ऐकून तुमच्या जीवनामध्ये बदल झालाय का काही? बदल होईल। पती परमेश्वरी मानायला लागला पत्नीला। तेवढा बदल झाला त्यांच्यात। हा, महाराजांनी सांगितलं पती परमेश्वर, तर पत्नी परमेश्वरी। त्यांनी लगेच फॉलो केलं। दुपारी ऐकलं, संध्याकाळी लगेच बायकोला चहा तुला पाणी। काय त्याच्यात फरक पडलेला ते समजा। तू काय पतीला परमेश्वर आणि स्वतःला परमेश्वरी मानायला तयार नाही। तू म्हणते आम्ही दोघं सेम आहेत असं। हा, मग आता सेम असल्याशिवाय कुठं सेम नसतो, थोडंफार असं। हा, मागं पुढं असतं उन्नीस। कधी एकदम जोडी सेम असते का बरं? हा, तुम्ही सेम आहेत का? नाही बाबा। काय विचारतात ते? हो अहो ठेवा ना ते. तुमचा एकदम सेम ठेवा ती ठेवा म्हणू नेमकी होय। ठेवा सारखा मोबाईल काय चालू असतं? मोबाईलची अजिबात आवडत नाही मला। पण इकडे मोबाईल एवढे नाही, माणसं गप्पा डोळ्याला त्रास मारतात। होतो, डोकं दुखतं, हं. खाण्यात पण एवढं की होय, ऑफिसच्या नावाखाली जेंट्स लोक भरपूर मोबाईल बघतात हा, पण बायकांनी संध्याकाळच्या वेळेला बायकांना काही काम नसलं का सारखा मोबाईल। पोराकडे लक्ष नाही, घरात लक्ष नाही। अरे वा ताई, त्या अजून आहे। होय हो, आपल्यासारख्याने थोडा वेळ घेतल्यावर लगेच बोबाटा होतं का नाही? हा, आणि त्यांचा तुम्ही घेतलं, कोणी बोलू जाऊ शकत नका ना, इथंच राहा आजचा दिवस। अशा प्रकारे एकदाच आम्ही मुंबईमध्ये पोहोचलो, आणि उतरल्यानंतर लगेचच पटकन टॅक्सी पकडली आणि घरी आलोत। घरी येता येता आम्हाला 12 ते 1 वाजले।